काव्या थोडं तिच्याकडे पाहत आत शिरली. आज शिवाय जेवत होता. त्याने पाहिलं आणि आश्चर्याने म्हणाले, अरे मी तुला आधी कुठेतरी पाहिले. खरंच त्याला सगळं विसरलेलं दिसत होतं. दिव्या म्हणाली, ही माझी मैत्रीण आहे. तुला माहीत नाही का, ही रुद्रची बायको आहे. कधी लग्न केलं रुद्रने? तो तर त्याच्या प्रियसी साक्षीची वाट पाहत होता ना. साक्षी? काव्याच्या भुवया उंचवला. साक्षी या नावाने तिचं लक्ष वेधून घेतलं. कोण? पण सानिया आधीच घाबरली होती. ती झटकन म्हणाली, शिवाय शांत बस, काहीही बडबड करू नकोस. तुला खरंच डोक्यावर मार बसलाय वाटतं. दिव्या हसत म्हणाली, तो नुकताच शुद्धीवर आलाय, अजून थोडा गोंधळलेला असेल. सानियाचं तोंड वाकडं झालं. ती दिव्याकडे रोषाने पाहत म्हणाली, तू आपलं काम कर. तू काय आमच्या कुटुंबाची मालकीण आहेस का? माझ्याशी असं बोलण्याची तुझी हिंमत कशी झाली? तेवढ्यात शिवायचे वडील कुटुंब प्रमुख आत आले. ते सानियावर रागवत म्हणाले, सानिया तू मर्यादा ओलांडत आहेस. मग ते दिव्याकडे वळले. ठीक आहे, तू थकली असशील, आता तू जाऊ शकतेस. शिवायचे वडील म्हणाले, शिवायची काळजी घेतल्याबद्दल आभार. दिव्या हलकसं हसली. ठीक आहे, त्याला शुद्ध आली हेच महत्त्वाचं आहे. काव्याही त्याच्याबरोबर बाहेर पडली. पण तिच्या मनात मात्र साक्षी या नावाचं काहूर माजलं होतं. तेवढ्यात शिवायच्या आई म्हणाल्या, शिवाय शुद्धीवर आला हे खूपच आनंदाचं आहे. मी लोकांना आमंत्रण देऊन त्यांचा आनंद साजरा करणार आहे. सानियाच्या डोळ्यात चमक दिसली. वा, मग मी पाहुण्यांची यादी तयार करते. काव्याला वाटलं, एवढे लवकर पार्टी? ह्या घरातील लोक खरंच वेगळे आहेत. पण ती त्यांच्या कौटुंबिक गोंधळात काही बोलायला इच्छुक नव्हती. ते चालत बाहेर पडत असताना सानिया म्हणाली, आई मी रुद्रलाही बोलावल का? त्याचं आता लग्न झाले, त्याच्या मागे इतकं लागून काय उपयोग? आईने उत्तर दिलं, आई तुला माहीत नाही का, रुद्र आणि काव्याचं भांडण झालं आहे. आणि खरं तर त्याला तिच्याशी प्रेम कधीच नव्हतं. अजूनही माझी संधी आहे. ती केसांशी खेळत पुढे म्हणाली, आणि आई शिवायला सध्या काहीच आठवत नाही. दिव्या अजून इथे का आहे? तू तिला सुनेपणाचा विचार करतेस का? आई गोंधळून गेल्या होत्या. ती इतके दिवस आपली सेवा करत होती. तिला अचानक बाहेर काढणं नीट नाही दिसणार. तुझ्या वडिलांनाही ती आवडते, पण तिचं घराणं फारसं नावाजलेलं नाही. देशपांडे कुटुंबाने अपघाताच्या वेळी पाठ फिरवली, पण जर आपण त्यांच्यात लग्न जमवलं तर आपण गायकवाड कुटुंबाशी स्पर्धा करू शकतो. सानियाने सुचवलं, हीच योग्य वेळ आहे. माझा भाऊ आणि नायरा यांचं नातं दाखवून देऊया. आपण ही संधी गमावू नये. काव्या बाहेर पडत असतानाच तिच्या वाटेत काही लोक उभे होते. मिस गव्हाणे? काव्या चकित झाली. तुम्ही देशमुख कुटुंबातले आहात? काव्या गोंधळून गेली. हे लोक तिच्यावर का लक्ष ठेवत होते? मिस काव्या, देशमुख उद्योग समूहाचे अध्यक्ष तुम्हाला भेटू इच्छितात. काव्याचं हृदय धडधडायला लागलं. हां, ते इतके मोठे माणूस आहेत, अशा छोट्या गोष्टीसाठी राग धरतील असं वाटत नाही. ती मागे सरकली. मिस काव्या, आदराने बोलावणं नाकारू नका, नाहीतर आम्हाला सक्ती करावी लागेल. तेवढ्यात मागून एक कार थांबली. त्यातून विमल बाहेर आली. मिस काव्या, मला तुम्हाला काही सांगायचं आहे. मला तुम्हाला त्रास द्यायचा नाही. कृपया माझ्यासोबत या. विमलचं बोलणं यावेळी शांत आणि सौम्य होतं, पण काव्या सावध होती. या श्रीमंत घराण्यांनी तिला पूर्वीही फसवलं होतं. तुम्ही कामिनीला एवढं का मदत करत होता हे जाणून घ्यायला मला खरंच उत्सुकता आहे, काव्या म्हणाली. विमलने उत्तर दिलं, मला वाटत होतं तिची आई ज्योती आहे. काव्याचे हृदय थांबलेलं वाटलं. आता मात्र मला ठाम माहिती आहे की तूच ज्योतीची खरी मुलगी आहे. काव्याच्या तोंडातून शब्द निघाला. ती हळूच विमलच्या दिशेने गेली. देशमुख कुटुंबात पोहोचल्यावर विमल म्हणाली, तुझ्या आईचं खरं नाव ज्योती होतं. तिने एका प्रेमात धोका खाल्ला आणि घर सोडून गेली. ती चुकीच्या व्यक्तीशी लग्न करून दूर राहिली. पूर्वी मी चुकीच्या व्यक्तीला माझी पत्नी समजली होती, पण आता निश्चित आहे तूच माझ्या बहिणीची एकुलती एक ओळख आहेस. काव्या आश्चर्याने तिच्याकडे पाहत राहिली. माझ्या आईला रुद्रची आई सोबत काही ओळख होती का? विमल थोडा वेळ गप्प राहिली. मग हळूच उत्तर दिलं, हो, रुद्रची आई आणि तुझी आई दोघी खूप जिवलग मैत्रीण होत्या. मग नंतर काय झालं? काव्याचा आवाज थरथरत होता. त्या एकत्र शाळेत जायच्या, पण नंतर तुझी आई परदेशात गेली आणि दोघींनाही एकाच माणसावर प्रेम जडलं. त्या माणसामुळे तुझी आई घर सोडून गेली. दोघींचं नातं तुटलं आणि त्या पुन्हा कधी भेटल्या नाहीत. तो माणूस रुद्रचे वडील नव्हते ना?
नाही, अजिबात नाही. काव्याला अचानक आठवलं, रुद्राने पूर्वी सांगितलं होतं की त्याने तिच्या आईसोबत एक माणसाला पाहिलं होतं. काव्याचं हृदय तुटलं. तिची आई एका अशा माणसावर प्रेम करत होती ज्याच्यामुळे रुद्राच्या आईचा मृत्यू झाला होता. ती त्याला वाचवण्यासाठीच त्या आगीत मरण पावली होती. काव्याच्या चेहऱ्यावरचं दुःख पाहून विमल पुढे आली. काव्या, मी तुझ्या आईला जायला दिलं. असं वाटत होतं की ती परत येईल, पण मृत्यूच्या दारात ती हरवली. तुझी आई माझी खूप जवळची मैत्रीण होती. मी फक्त एवढंच इच्छिते की तू देशमुख कुटुंबात परत यावंस. आम्ही तुला तुझ्या आईचा वारसा देऊ. तू जगातील सर्वोत्तम आर्किटेक्ट होशील. काव्या स्तब्ध झाली. तिने तिचं डोकं हलकंसं वर केलं आणि निशब्दपणे विमलकडे पाहिलं. तू खरोखरच अतिशय गुणी आहेस. तुझ्या डिझाईन्समध्ये मला तुझ्या आईचं प्रतिबिंब दिसतं. तू तिची खरी लेक आहेस. देशमुख कुटुंबात परत असं केल्यास तिचं संपूर्ण भूतकाळ उघड होईल. नाही, काव्याने अचानक विमलचा हात झटकला. मी देशमुख कुटुंबाचे सदस्य नाही. माझी आई दुसरी होती, ज्योती नाही. तुम्ही चुकीच्या व्यक्तीकडे पाहताय. विमलने आश्चर्याने विचारलं, म्हणजे तू परत येऊ इच्छित नाहीस? जेव्हा कामिनी तिच्यासमोर होती तेव्हा ती तिला देशमुख कुटुंबात परत जायचं किती वाटायचं हे सांगत होती. पण काव्याच्या बाबतीत हे चित्र पूर्णपणे वेगळं होतं. मी त्या घराण्याशी काही संबंधच नाहीये. कृपया पुन्हा मला शोधू नका. काव्याचा चेहरा फिकट झाला. ती ठाम पावले टाकत निघून गेली. विमलच्या डोळ्यात पाणी तरळलं. काव्या, तेवढ्यात मागून अभिजितचा आवाज आला. आत्या. विमल वळली. तू सगळं ऐकलंस? अभिजित शांतपणे मान हलवतो. माझी बहीण इंजिनियर काव्या, म्हणजेच माझी बहीण. मी विचारही केला नव्हता. विमलचं काळजात धस्स झालं. पण ती परत का येत नाही? अभिजित म्हणाला. आत्या, काळजी करू नका. तिला खूप काही सहन करावं लागलं आहे. सध्या ती तयार नाहीये. विमलने त्याचा विचार केला आणि मान डोलावली. हे सगळं माझंच चुकलंच. तिला ओळखण्यात मी चुकी केली. कदाचित ती अजूनही मला माफ केलेलं नाही. तशी ती व्यक्ती नाहीये. मी तिला ओळखतो. ती खूप चांगली आहे. आपण थोडा वेळ घेऊ. सगळं हळूहळू होईल. देशमुख कुटुंबाच्या दारातून बाहेर पडल्यावर काव्या रस्त्यावर शांतपणे चालत होती. डोकं ओझं लाल झालं होतं. डोळ्यात हजार विचार. जर त्यांनी तिच्या आईचा फोटो प्रसिद्ध केला तर रुद्र सगळं जाणेल. मग तो तिला कधीच माफ करणार नाही. तिच्याकडे पाहणारही नाही. अचानक पाऊस सुरू झाला. रस्त्यावरून जाणारे काही लोक कुजबुजले. अगं बघ बघ, कोणीतरी पावसात आंघोळ करते वाटतं. कदाचित प्रेमभंग झालाय बिचारी. त्या शब्दांनी काव्याचं मन चिरडून गेलं. ती भानावर आली आणि लक्षात आलं की ती पूर्णपणे ओलावली होती. डोळ्यापुढे गायकवाड घर होतं, पण आत शिरण्याचंही ध्येय उरलं नव्हतं. तेवढ्यात दरवाजा उघडला. एका सेवकाने तिला पाहिलं आणि घाबरून विचारलं, मॅडम, तुम्ही पावसात? काव्या काहीही न बोलता आत शिरली. रुद्र सोफ्यावर बसलेला होता. काव्याचं भिजलेलं रूप पाहताच तो उठला. सेवकाने दिलेलं टॉवेल घेत त्याने तिचं डोकं झाकलं. काय झालं? इतकी मोठी झालीस तरी पावसात भिजत हिंडतेस? रुद्रचा आवाज कठोर होता, पण त्याच्या काळजीच्या सुरात माया मिसळली होती. काव्याने त्याच्याकडे पाहिलं. त्या क्षणी रुद्र तिच्या समोर उभा होता, धिप्पाड सावलीसारखा आणि तरीही प्रकाश देणारा. तो तिचं केस सुकवत होता, पण काव्याची नजर त्याच्या चेहऱ्यावर स्थिरावली होती. हळूहळू तिने त्याच्या कमरेला घट्ट मिठी मारली. काव्या. त्याचा आवाज थांबला. तिने हळूच डोकं वर केलं आणि त्याच्या ओठावर किस केली. गोडसर चव रुद्रच्या ओठावर उतरली. त्याच्या हातातून टॉवेल खाली पडला. किती वेळ तसंच केलं, कोणालाच कळलं नाही. शेवटी रुद्रने तिला उचललं आणि तिच्या खोलीत नेलं. दुसऱ्या दिवशी सकाळी काव्याच्या डोळ्यात झोप नव्हती. तिचं शरीर थकून गेलं होतं. कालचा सण तिच्या मनात पुन्हा उभा राहिला. ती इतकी सहज का गुंतली? तेवढ्यात रुद्रचा आवाज ऐकू आला. उठ, आज आपण शिवायच्या कुटुंबात जाणार आहोत. काव्याने चेहरा झाकला. रुद्र खोलीत आला. मला माहिती आहे तू उठली आहेस. काव्याने हौस ब्लँकेट बाजूला केलं. शिवाय शुद्धीवर आलाय म्हणून? हो. काव्याला उठावं लागलं. तिने पाहिलं की रुद्र तिला पाहतोय आणि तिला जाणवलं ती अजूनही कपडे घालायची विसरली होती. काव्याने किंचाळत स्वतःला ब्लँकेटमध्ये लपेटलं आणि धावत खाली उतरली. शिवायच्या घरात सणासारखी सजावट, जणू शिवायचं शुद्धीवर येणं नव्हे तर कोणाचा एंगेजमेंट असावा. बाहेर सानिया रुद्रला पाहून आनंदाने
धावत आले. रुद्र, तू आलास? माझ्या भावाची तब्येत नीट झाली हे पाहून तुला किती बरं वाटतंय ना? रुद्र काही बोलणार होता तेवढ्यात नायरा आली. प्रेसिडेंट गायकवाड, आपण पुन्हा भेटलो. मागची भेट चांगली झाली नाही, पण आशा आहे की तुम्ही अजूनही रागावले नाहीत. मला तिच्याशी काही संबंध नाही, रुद्रने थेट उत्तर दिलं. सानियाचा चेहरा उतरला. ती गोंधळलेली होती. रुद्र, ती फक्त विनोद करत होती. नायराने स्वतःला सावरलं. हो, कदाचित आता काही नसेल, पण भविष्यात कोण सांगेल? मी फक्त माझं मत मांडलं. लोकांना पाहिलं की वाटतं तुम्ही दोघं स्वर्गात बनलेली जोडी आहात. तेवढ्यात काव्या दारातून आली. रुद्र, तू मला वाटच पाहायला लावलीस. मी इतक्या वेळ कारमध्ये लिपस्टिक शोधत बसले होते. तुला खात्री आहे ती तिथेच आहे? सानियाचा चेहरा फक्त पाहण्यासारखा होता. काय? काव्या इथे आली? ते दोघं तर भांडले होते. तिने तर सगळ्यांना सांगून टाकलं होतं की रुद्र एकटाच येतोय. आता तिने ज्या गोष्टीची तयारी केली होती रुद्रसाठी ती कशी उधळणार? नायरालाही काही सुचत नव्हतं. रुद्रने वळून काव्याकडे पाहिलं आणि म्हणाला, तुझी विसरभोळेपणाची सवय कधीच सुटणार नाही वाटतं.